विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वी आपण इतिहास याविषयी माहिती पाहिली. आज आपण नागरिकशास्त्रातील संसदीय शासन पद्धतीची ओळख याविषयी पाहणार आहोत. तर भारताच्या संविधानात शासन यंत्रणा कशा प्रकारची आहे हे आपण या पाठामध्ये पाहणार आहोत. यापूर्वी तुम्हाला काही प्रश्न पडले असतील की संसदीय शासन पद्धती म्हणजे काय. भारतामध्ये प्रधानमंत्री आहेत, पण अमेरिकेमध्ये प्रधानमंत्री नाहीत. अमेरिकेमध्ये अध्यक्षीय शासन पद्धती आहे. तर संसदीय शासन पद्धती आणि अध्यक्षीय शासन पद्धती यामध्ये फरक आहे. काय फरक आहे, असे अनेक प्रश्न तुम्हाला पडले असतील. तर आपण भारतीय शासन आणि राजकारण म्हणजे संविधान आणि संसदीय शासन पद्धती ही कशा प्रकारे आहे याबद्दल पाहणार आहोत. तर आपल्याला पडलेल्या प्रश्नामधून असं लक्षात येईल की भारतीय शासन पद्धतीचं स्वरूप आणि इतर देशातील स्वरूप हे वेगवेगळ्या प्रकारचं आहे. तर यामध्ये प्रामुख्याने आपल्याला 3 शाखा आहेत, ह्याची थोडक्यात आपण माहिती घेणार आहोत. तर यातील पहिलं आहे कायदेमंडळ. कायदेमंडळ, दुसरं आहे कार्यकारी मंडळ, तिसरं आहे न्यायमंडळ. आता हे 3 मंडळे प्रत्येकाची कार्य काय आहेत, त्याचं स्वरूप कसं आहे हे पाहणार आहोत. तर यातील कायदेमंडळाच्या बाबतीत पाहिजे तर कायदेमंडळ हे कायद्यांची निर्मितीचे कार्य करते. त्याचबरोबर दुसरी जी शाखा आहे ती कार्यकारी मंडळ. केलेल्या कायद्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याचं कार्य हे कार्यकारी मंडळ करतं. आणि तिसरी शाखा आहे ती न्यायमंडळ, जे प्रत्यक्ष न्याय देण्याचं कार्य करत असतात. अशा प्रकारे हे 3 शाखा आणि त्यांचं कार्य आहे. काही त्यांचे अधिकार क्षेत्र, त्यांच्या मर्यादा, या तिन्ही शाखांचे परस्परातील संबंध जे आहेत ते भारतीय संविधान ठरवत असते. तर कशा प्रकारे या शासन संस्थेचं स्वरूप असतं हे आपण पाहणार आहोत. यामध्ये प्रामुख्याने 2 प्रकार आहेत. एक संसदीय शासन पद्धती आणि दुसरी आहे अध्यक्षीय शासन पद्धती. विस्ताराने आपण प्रत्येक शासन पद्धतीचा अभ्यास पाहू. पहिला आहे संसदीय शासन पद्धती. संसदीय शासन पद्धती ही प्रामुख्याने इंग्लंडमध्ये विकसित झाली, परंतु इंग्लंडमध्ये ती अलिखित असं संविधान आहे. कुठल्याही प्रकारचं लिखित स्वरूपाचं त्या इंग्लंडच्या संविधानामध्ये नाही. आजही तिथं बराचसा राज्यकारभार हा रूढ संकेताच्या आधारे चालला जातो. तर पार्लमेंट हीच अशीच एक तिथे संस्था उत्क्रांत झालेली संस्था आहे. पार्लमेंटवर आधारित पार्लमेंटरी शासन पद्धती हे इंग्लंडचे योगदान मानले जाते. म्हणजे संविधान, शासन पद्धती असेच संसदीय शासन पद्धती असे शब्द आहेत, परंतु पार्लमेंट या अर्थाने इंग्लंडमध्ये रूढ आहे. तर भारतामध्ये काय आहे की ही शासन पद्धती संसदीय शासन पद्धती म्हणून आपण स्वीकारलेली आहे. अर्थात इंग्लंडच्या शासन पद्धतीवर आधारितच, म्हणजे पार्लमेंटरी शासन पद्धतीवर आधारितच ही संसदीय शासन पद्धती आहे. परंतु भारतातील संसदीय शासन पद्धती आणि इंग्लंडमधील पार्लमेंटरी व्यापक अर्थाने साम्य दिसते, परंतु संस्थात्मक अशाच्या दृष्टीनं भारतीय शासन पद्धती वेगळी आहे
काही खास वैशिष्ट्ये या भारतीय शासन पद्धतीची आहेत. संसदीय शासन पद्धतीची काही खास वैशिष्ट्य आहेत, ते आपण पाहू. एक आहे की संसदीय शासन पद्धती ही राज्यकारभाराची एक पद्धत आहे. केंद्रीय शासन यंत्रणेमध्ये जे कायदेमंडळ असतं त्याला संसद असं म्हणतात. संसदेमध्ये राष्ट्रपती, लोकसभा आणि राज्यसभा हे तिन्ही मिळून संसद तयार होते. राष्ट्रपती, लोकसभा आणि राज्यसभा हे एक संसदीय शासन पद्धतीचं वैशिष्ट्य. दुसरं वैशिष्ट्य म्हणजे काय की संसदेच्या लोकसभेतील प्रतिनिधी हे थेट जनतेकडून निवडले जातात. या सभागृहातील सदस्यांची संख्या ही निश्चित असते. भारतामध्ये लोकशाही आहे आणि त्यामुळे देशातील जी जनता आहे त्यांना प्राधान्य देऊन हे लोकसभेतील सदस्यांची निवड ही केली जाते. त्यानंतर आहे लोकसभेच्या निवडणुका ठराविक मुदतीनंतर होतात. आपल्याला माहिती आहे दर 5 वर्षांनी लोकसभेच्या, विधानसभेच्या निवडणुका होतात आणि आपले प्रतिनिधी निवडण्याचा अधिकार हा जनतेला आहे आणि यामध्ये या निवडणुकात सर्व राजकीय पक्ष निवडणुका लढवतात. ज्या पक्षाला निम्म्यापेक्षा जास्त जागा मिळतात ते सरकार, बहुमतातले सरकार हे सरकार बनवते. तर बहुमतातला पक्ष हा मानला जातो आणि बहुमत असलेला पक्ष हा सरकार बनवतो. पण आणखी काय की काही वेळेस कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळत नाही. मग अशा वेळेस काही पक्ष एकत्र येऊन बहुमत सिद्ध करतात आणि ते सरकार स्थापन करतात. अशा सरकारला आघाडी सरकार असे म्हणतात. उदाहरणार्थ महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलं तर सध्या हे आघाडी सरकार आहे. तिन्ही पक्ष एकत्र येऊन त्यांनी सरकार स्थापन केलेलं आहे. म्हणजेच कोणत्याही एका पक्षाला जर बहुमत मिळालं नाही तर असे एकत्र विचाराने येऊन सरकार स्थापन करू शकतात. तर हे एक वैशिष्ट्य आपल्या लोकशाहीचं आहे, संसदीय शासन पद्धतीचं आहे. लोकसभेमध्ये जे आहेत तशाच प्रकारची परिस्थिती ही विधानसभेमध्ये, राज्यामध्ये देखील असू शकते. अशा तऱ्हेने जनतेकडून निवडून आलेले प्रतिनिधी हे कायदेमंडळाचे सभासद होतात व बहुमतातल्या पक्षाला आपले सरकार स्थापन करता येते. त्यानंतरचं वैशिष्ट्य असं आहे की या बहुमतातल्या पक्षाचा नेता प्रधानमंत्री होतो व तो आपल्या काही सहकार्याची मंत्रिपदासाठी निवड करतो. बघा की संसदीय शासन पद्धतीमध्ये की ज्या पक्षाला बहुमत मिळतं त्यातील सर्व निवडून आलेले सभासद आपला नेता निवडतात की जो पंतप्रधान पदासाठी पात्र आहे आणि त्याच्या सल्ल्याने, सहकार्याने प्रधानमंत्री आपलं मंत्रिमंडळ तयार करतात. त्यानंतरचं वैशिष्ट्य संसदीय शासन पद्धतीचं ते आहे की प्रधानमंत्री आणि त्यांनी निवडलेले मंत्रिमंडळ हे संसदीय शासन पद्धतीतील कार्यकारी मंडळ होय. म्हणजे प्रधानमंत्री आणि त्याचं मंत्रिमंडळ ह्यांना हे संसदीय शासन पद्धतीतील कार्यकारी मंडळ आहे. तर संसदीय शासन पद्धतीतल्या कार्यकारी मंडळावर दुहेरी जबाबदारी असते. तर कोणती दुहेरी जबाबदारी? एक म्हणजे कार्यकारी मंडळ म्हणून कायद्याची अंमलबजावणी करावी लागते आणि दुसरं म्हणजे कायदेमंडळाचे सदस्य म्हणून त्यांना कायदेमंडळाशी संबंधित जबाबदाऱ्या देखील पार पाडाव्या लागतात. पंतप्रधान किंवा प्रधानमंत्री आणि त्याचे मंत्रिमंडळ सर्व कृती आणि धोरणांसाठी पुन्हा कायदेमंडळालाच जबाबदार असतात. हे जे काही कार्य जनतेसाठी
करायचं आहे ते हे आणि कायदा करायचा आहे हे सगळं मंत्रिमंडळ आणि जे कार्यकारी मंडळ आहे हे सर्वांनी मिळून करायचं असतं. म्हणजे म्हणूनच संसदीय शासन पद्धतीला काय म्हणतात, जबाबदार शासन पद्धती असं म्हणतात. तसेच ही सामूहिक जबाबदारी हे संसदीय शासन पद्धतीचे खास वैशिष्ट्य आहे. एखाद्या खात्याचा निर्णय हा राज्याचा निर्णय मानला जातो. या निर्णयाची जबाबदारी संपूर्ण मंत्रिमंडळाची असते. एखादा जर कुठला कायदा करायचा झाला तर निर्णय करायचा तर ही सगळी जबाबदारी त्या मंत्रिमंडळाची असते आणि त्यामुळे ती प्रत्यक्षात कशी आणली जाते हे आपल्याला पुढील पाठामध्ये आहेच, त्याचं उदाहरण देखील आपण पाहणार आहोत. तर संसदीय शासन पद्धतीत कार्यकारी मंडळ कायदे मंडळाच्या विश्वासावर अवलंबून असतं. जे काही प्रधानमंत्री त्याचं मंत्रिमंडळ हे जे काही निर्णय घेतात ते कायद्यामध्ये त्याचं रूपांतर होतं. जे एकमेकाच्या लोकसभा राज्यसभा यांच्या विश्वासावर हे कार्यकारी मंडळ कायदे मंडळाच्या विश्वासावर अवलंबून असतं. याचा अर्थ जोपर्यंत कायदे मंडळाचा कार्यकारी मंडळाला पाठिंबा असतो अथवा संमती असते तोपर्यंतच कार्यकारी मंडळ म्हणजे प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळ हे अधिकारावर असतात. म्हणजे कायदे मंडळाचा विश्वास आहे की जे काही निर्णय होतील ते जनतेच्या हितासाठी आहेत हे विश्वासाने सर्व पाठिंबा देत असतात. आणि त्यामुळे कायदे मंडळ किंवा संसदेला जर असं वाटलं की आपल्या इच्छेनुसार कार्यकारी मंडळ काम करत नाही, म्हणजे प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळ काम करत नाही, तेव्हा संसद काय करते की अविश्वासाचा ठराव आणते आणि कार्यकारी मंडळाला सत्तेपासून दूर करण्याचा प्रयत्न करते. अविश्वासाचा ठराव हे नियंत्रणाचं एक प्रभावी साधन आहे. संसदीय शासन पद्धतीमध्ये संसद किंवा कायदे मंडळ हे श्रेष्ठ असते. लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी सामान्य जनतेच्या अपेक्षा संसदेत व्यक्त करतात. म्हणजे जे आपले लोकसभेचे सदस्य आहेत, खासदार जे आहेत, ते आपापल्या मतदारसंघातून ज्या काही समस्या आहेत ते आपल्या संसदेमध्ये मांडतात. त्याच्यावर सर्व चर्चा होते आणि मग लोकहितासाठी काय केले जावे हे सार्वजनिक चर्चा होऊन त्याचा निर्णय ही संसद घेते. ते लोकांच्या प्रतिनिधींचे सभागृह असल्यामुळे जनतेचा सर्वश्रेष्ठ अधिकार व्यक्त करत असल्याने संसदेचा दर्जा हा श्रेष्ठ असतो. आता पुढील मुद्दा असा आहे की संसदीय शासन पद्धती आपण का स्वीकारली, कारण काय? भारताने संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार करण्यामागे काही कारणे आहेत. एक म्हणजे ब्रिटिश राजवटीच्या काळातच भारताची संसदीय संस्थांची निर्मिती झाली होती. म्हणजे इंग्लंडच्या राज्यघटनेचा प्रभाव भारतावर असल्यामुळं ब्रिटिश काळातच काय झालं होतं की ही संसदीय संस्थांची निर्मिती झाली होती. त्यामुळे संसदीय शासन पद्धती हा सुद्धा भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा एक आविष्कार भाग आहे. त्यामुळे या पद्धतीचा भारतीयांना परिचय झाला होता. म्हणजे आपल्या जनतेला संसदीय शासन पद्धती पार्लमेंटच्या माध्यमातून माहीत झालेली होती आणि त्यामुळं ती शासन पद्धती आपण स्वीकारली. संविधान सभेत या पद्धतीवर बरीच चर्चा झाली. संविधानकर्त्यांनी या पद्धतीत भारतीय परिस्थितीला अनुकूल ठरतील असे बदल केले. पण जे काही आपली राज्यघटना तयार केली ती संसदीय जी संविधान तयार केलं गेलं ते त्यामध्ये बदल केले आणि भारतीय जनतेला कशा प्रकारे हितकारक ठरेल, अनुकूल ठरेल अशा पद्धतीने ही बदल केले गेले आहे. अशी शासन पद्धती इंग्लंडची स्वीकारली नाही, त्याच्यामध्ये बदल केले. संसदीय शासन पद्धतीत
चर्चा, विचार विनिमयाला फार मोठा वाव असतो. म्हणजे कुठलाही निर्णय हा संसदेमध्ये मांडून त्याच्यामध्ये साधक-बाधक चर्चा होऊन सार्वजनिक हिताच्या दृष्टीने जे काय आहे त्यावर संसदेमध्ये चर्चा होते. यामध्ये काही विरोधी पक्षाचे सदस्य देखील भाग घेतात. विरोधी पक्षाचे खासदार भाग घेतात आणि योग्य ठिकाणी शासनाला सहकार्य करणं, धोरणातल्या किंवा कायद्यातील त्रुटी दाखवून देणं, प्रश्नांची अभ्यासपूर्ण मांडणी करणं इत्यादी बाबी विरोधी पक्ष करू शकतात. म्हणजे काय की जरी सत्ताधारी आणि विरोधक हे यांच्यामध्ये विरोधाभास जरी असला तरी दोघांनीही जे निर्णय घ्यायचे आहेत ते एकमेकाला सहकार्य करून काही बाबतीमध्ये जनतेला अन्यायकारक निर्णय असतील तर त्याच्यामध्ये विरोध करून हे निर्णय घेतले जातात आणि यामुळे संसदेला अधिक निर्दोष कायदे करणे शक्य झालेले आहे. म्हणून आपण संसदीय शासन पद्धती स्वीकारलेली आहे. दुसरा जो मुद्दा आहे, दुसरी जी शासन पद्धती आहे ती अध्यक्षीय शासन पद्धती. यामध्ये प्रामुख्याने तुम्हाला माहिती आहे की अमेरिकेमध्ये अध्यक्षीय शासन पद्धती आहे. तिथे देखील जनतेचा विचार आहे, परंतु सर्व सूत्रे ही राष्ट्राध्यक्षाच्या हातामध्ये असतात. तर याबद्दल आपण माहिती घेऊया. राज्यकारभाराची आणखी एक पद्धत ती म्हणजे अध्यक्षीय शासन पद्धती. तर अशी शासन पद्धती अमेरिका या देशात आहे. ही पद्धत संसदीय शासन पद्धतीपेक्षा वेगळी आहे. कायदे मंडळापासून कार्यकारी मंडळ हे अलिप्त असतं. कायदे मंडळापासून कार्यकारी मंडळ हे अलिप्त असतं आणि त्यामुळे ज्या कार्यकारी प्रमुख म्हणजे राष्ट्राध्यक्ष थेट जनतेकडून निवडला जातो. म्हणजे जनतेकडून निवडतात, परंतु काय की तो थेट जनतेकडून अध्यक्ष निवडला जातो. ती पद्धत म्हणजे अध्यक्षीय शासन पद्धती. शासन संस्थाच्या तीनही शाखा कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ हे तिन्ही शाखा ज्या आहेत त्या कशा आहेत या तिन्ही शाखा ह्या एकमेकापासून स्वतंत्र असतात. आपल्याकडं कसं एकमेकाशी संबंधित असे असतात, तो स्वतंत्र असतात, परंतु त्यांच्या कार्यात एकसूत्रता येईल इतपत त्यांच्यात संबंधही असतात. म्हणजे अध्यक्षीय शासन पद्धतीचा अवलंब अमेरिकेने केला. या शासन पद्धतीची देखील काही वैशिष्ट्य आहेत ते आपण पाहणार आहोत. तर अध्यक्षीय शासन पद्धतीमध्ये कायदे मंडळ व कार्यकारी मंडळ थेटपणे परस्परावर अवलंबून नसतात. म्हणजे ते दोघेही स्वतंत्र अशी मंडळ आहेत, ते एकमेकावर अवलंबून नाहीत. आपल्याकडे तसं हे तीनही एकमेकावर अवलंबून असतात. तर ह्या अध्यक्ष शासन पद्धतीमध्ये हे कार्यकारी मंडळ त्याचबरोबर कायदे मंडळ हे परस्परावर अवलंबून नसतात. त्यामुळे काय कायदे मंडळाची दोन्ही सभागृहे तसेच राष्ट्राध्यक्ष हे जनतेकडून निवडले जातात. राष्ट्राध्यक्ष कार्यकारी प्रमुख असतात आणि त्यांच्या हाती कायद्याच्या अंमलबजावणीसह अन्य अधिकार असतात. म्हणजे राष्ट्राध्यक्षांना कायदे करणे, त्याची अंमलबजावणी करणे अशा अनेक अधिकार त्या अध्यक्षांच्या हाती असतात. म्हणून ती अध्यक्षीय शासन पद्धती आपल्याला त्यांचं वैशिष्ट्य सांगता येईल. दुसरं वैशिष्ट्य म्हणजे अध्यक्षीय शासन पद्धतीत अशा प्रकारची रचना असली तरी कायदे मंडळ व कार्यकारी मंडळ परस्परावर नियंत्रण ठेवते. परस्परावरील नियंत्रणामुळे जबाबदार पद्धतीने राज्यकारभार होऊ शकतो. त्यानंतर तिसरं वैशिष्ट्य म्हणजे संसदीय आणि अध्यक्षीय शासन पद्धती व्यतिरिक्त अन्य काही शासन पद्धती वेगवेगळ्या राष्ट्रामध्ये आहेत. त्यामध्ये फ्रान्स, स्वित्झर्लंड, जर्मनी इत्यादी देशामध्ये त्यांच्या घटनेनुसार शासन चालवण्याचा अधिकार त्यांना आहे, त्याप्रमाणे ते कार्य करतात.
तर पण त्यांच्यामध्ये देखील विसंगतपणा आहे. वेगवेगळे शासन पद्धतीचे कायदे, संविधान त्यांच्या देशामध्ये आहे. तर विविध देश आपल्या परिस्थितीस अनुरूप अशा प्रकारच्या शासन पद्धतीचा अवलंब करत असताना दिसतात. तर अशा प्रकारे ही संसदीय शासन पद्धती लोकसभा, राज्यसभा, राष्ट्रपती त्याचबरोबर संसदीय शासन पद्धती, अध्यक्षीय शासन पद्धती यातील फरक याविषयी आपण चर्चा केली. त्यानंतर आपल्याला पुढच्या पाठामध्ये भारताची संसदेची रचना, कार्यपद्धती, भूमिका हे आपण नंतरच्या पाठामध्ये पाहू. खाली काही स्वाध्याय दिलेले आहेत. पुन्हा एकदा प्रकरणं वाचा आणि आपल्या स्वाध्याय वहीमध्ये जे स्वाध्याय आहेत ते पूर्ण करा.